गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजची तारीख आहे 12. आज मी तुम्हाला शिकवणार आहे वर्ग 9वा 9चं गणित भाग 2 मधलं त्रिकोण. त्रिकोण त्रिकोण काय असतो सांगा कोणी? बरोबर, त्रिकोण असा त्रिकोण असतो. याला किती बाजू असतात? याला 3 बाजू असतात, है ना? त्रिकोण आपण याला नाव पण देऊन टाकू, त्रिकोण ABC. हा त्रिकोण आहे, याला 3 बाजू असतात, याला आणि याला 3 कोण असतात. ठीक आहे. सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती असते कोण सांगेल? 180. बरोबर. म्हणजे या आकृतीनुसार काय आहे? कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. बरोबर आहे ना? 180 अंश. आता समजा हा जर कोण 20 अंश आहे, 30 अंश आहे, हा 40 अंश आहे, तर हा आपल्याला काढता येईल का? है ना? बरोबर. हा किती होईल? 30 आणि 40. कसं लिहू शकू आपण? 30 अधिक 40 अधिक, आता हा अँगल C आपल्याला हा माहित नाही, म्हणजे किती? अँगल C ला अँगल C लिहू. आता 30 आणि 40 किती होतात? 70 अधिक अँगल C बरोबर 180 अंश. मग आता काय हा C आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 70 काय आपल्याला बरोबर चिन्हाच्या तिकडे न्यावं लागेल, म्हणजे अँगल C बरोबर 180 वजा 70. म्हणून अँगल C किती आला? किती येते? 180 वजा 70 110 अंश. बरोबर. म्हणजे त्रिकोणाचे 2 कोण जर आपल्याला माहित असतील तर आपण तिसरा कोण काढू शकतो, है की नाही? असं समजा जर आता इथे असतं हे, हा 90 अंश असता, हा 40 अंश असता, काय झालं असतं? आता हा जो आपण इथे 90 30 दिलेला आहे, हा झाला असता 90. आता 90 आणि 40 किती झाले असते? 130 अंश. मग आता हे 180 तून हे 130 इकडे वजा झाले असते, म्हणजे हा कोण कितीचा उरला असता? कोण C किती आला असता? 180 तून 130 वजा झाले, किती राहतात? 50 अंशाचा हा कोण असता. हे अंश देणं महत्वाचं आहे, आणि कोण पण करून घ्या, चौकोन पण करून घ्या. उत्तर किती आलं असतं? 50 अंश. बरोबर. मग आज आपण एक प्रमेय शिकणार आहे. आपण प्रमेय शिकणार आहे त्रिकोणाच्या दूरस्थ, म्हणजे दूरच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. हे प्रमेय काय आहे? प्रमेय लिहून घ्या. प्रमेय असं आहे, काय सिद्ध करायचं आहे आपल्याला? म्हणजे प्रमेय असं आहे की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप, बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ, म्हणजे दूरच्या आंतरकोनाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके इतके असते. आता हे समजलं का? एकदा पुन्हा वाचू. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या, कसे? दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके
असते. आता मी हे आकृतीत तुम्हाला समजावून सांगते. आता समजा हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे की नाही, त्रिकोणाला नाव देऊ आपण पी क्यू आर. ठीक आहे. आता हे दोन कोण आहेत. आता हे याला आपण असं हायलाइट करू, इथे बिंदू बिंदू. तर त्यांचं म्हणणं काय आहे, पी क्यू आर आणि एस. तर काय म्हणणं आहे याचं, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप. हा जो त्रिकोण आहे पी आर एस, हा या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे की नाही. म्हणजे हा जो क्यू आर हा रेषाखंड आहे, आपण तो मोठा केला, वाढवला समोर, तर त्याच्यावर एक बिंदू एस दिला. तर ह्या ज्या बाह्यकोनाचे माप आहे ते म्हणते ते या त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. आता हा त्रिकोण आहे, या बाह्यकोन हा आहे, तर याचे दूरस्थ अंतरकोन, या त्रिकोणाला 3 कोण आहेत की नाही, पण दूरस्थ आणि आंतरकोन म्हणजे कोण पी आणि कोण क्यू या दोघांच्या बेरजे इतके असते. या दोघांच्या बेरजे इतके असते असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला पक्ष काय आहे, म्हणजे दिलेलं काय काय आहे. पक्ष आहे आपल्याला की एक त्रिकोण दिलेला आहे पी क्यू आणि आर. आपल्याला काय दिलेला आहे, त्रिकोण पी क्यू आर हा दिलेला आहे आणि पी आर एस हा बाह्यकोन आहे. आणि त्रिकोण पी आर एस कोण पी आर एस हा बाह्यकोन आहे. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. आता कसं सिद्ध करणार, आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. साध्य काय करायचं आपल्याला, एक साध्य लिहून टाकू आपण इथे. साध्य करायचं आहे की कोण पी अधिक कोण क्यू बरोबर कोण पी आर एस है ना. त्रिकोण पी आर पी क्यू अधिक कोण पी क्यू आर बरोबर कोण पी आर आणि एस हे आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणजे अँगल ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल पी आणि मेजर ऑफ अँगल क्यू हे बरोबर कशाचे आहे, तर हे आहे पी आर आणि एस च्या. हे आपल्याला साध्य करायचं आहे. आता आपण सिद्धता बघू, कसं साध्य करायचं ते बघू. आता आपल्याला माहिती आहे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश असते है ना. आपण आधीच बघितलं ना कोणात. तर काय, तर आपण कसं लिहू शकतो याला, तर कोण पी क्यू आर अधिक कोण आर कोण पी क्यू आर क्यू आर पी अधिक कोण पी आर क्यू बरोबर 180 अंश. हे आपलं विधान आलं पहिलं है ना. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. कोणता कोणता, पी क्यू आर म्हणजे हा कोण, कोण क्यू पी आर म्हणजे हा कोण, आणि कोण पी आर क्यू म्हणजे हा कोण. या सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. आपल्याला अजून एक माहिती आहे की हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण म्हणजे एका रेषेने जोडलेले. एका रेषेत जोडलेले असले तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. म्हणून हे रेषीय जोडीतील कोण आहेत. मग आपण काय लिहू शकतो, कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस बरोबर 180 अंश. हे विधान दुसरे बरोबर आहे ना. कसं, पी आर क्यू आणि पी आर एस या दोघांची काय एक रेष तयार होते ना. एका रेषेचं माप 180 अंश म्हणजेच या रेषीय जोडीतील कोण आहे आणि त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे. काय आपलं रिझन काय आहे ते पण लिहायचं, कारण लिहायचं इथे काय आहे, रेषीय जोडीतील कोण.
रेषीय जोडीतील कोण आहेत हे. ठीक आहे. आता ह्या दोन्ही बाजू आता विधान 1 व 2 वरून 1 व 2 वरून आपण काय लिहू शकतो. 1 व 2 वरून ह्या दोन्ही साईड सारख्या आहेत म्हणजे हे पण सारखं आहे है ना. बरोबर आहे ना. हे पूर्ण हे अँगल क्यू पी आर हे मिळून 180 झाले आणि अँगल आर आणि अँगल हा बाहेरचा आर मिळून काय होते 180 अंश होते. म्हणजे हे दोन्ही सारखं आहे तर हे पण दोन्ही सारखं असेल. काय लिहू शकतो आपण पी क्यू आर अधिक अँगल क्यू पी आर अधिक अँगल पी आर क्यू बरोबर हे इकडचं अँगल पी आर क्यू अधिक अँगल पी आर एस असं लिहू शकतो का आपण. बरोबर आहे का है ना. हे दोन्ही 180 सारखं आहे म्हणजे ह्या उजव्या बाजू सारखे आहेत तर डावी बाजू पण दोन्ही सारखे असतील. आता सारखं सारखं काय आहे याच्यात जे कॅन्सल होऊन जाईल. सारखा सारखा हा पी क्यू आर आणि हा अँगल पी क्यू आर हा दोन्ही याला सारखं आहे. त्याचं चिन्ह सारखं आहे सगळं सारखं आहे. हा एक स्टेप कॅन्सल केली तिकडे जाऊन काय होईल हा वजाबाकीत जाईल म्हणून काय होईल आपण इथे हा डायरेक्ट कॅन्सल करू. मग आता आपलं उत्तर काय आलं त्रिकोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर बरोबर कोण पी आर एस. हेच तर आपल्याला साध्य करायचं होतं है ना. हेच आपलं साध्य होतं की अँगल पी अधिक अँगल क्यू बरोबर अँगल पी आर एस. म्हणजेच हा कोण हे एवढं माप आणि हा कोण हे एवढं माप हे दोन्हीच या दोन्हीची बेरीज जर केली तर हे वाला कोणाचं माप मिळते या वाला कोणाचं माप मिळते. हेच आपल्याला साध्य करायचं होतं. आता हे तर आपण प्रॅक्टिकली साध्य म्हणजे थेरॉटिकली साध्य केलं पण आपण आता प्रॅक्टिकली बघू. मी एक त्रिकोण कापून आणलेला आहे. हे बघा हा एक त्रिकोण आहे दिसतोय बरोबर. यात असंच जिथे आकृती काढली होती तशीच आकृती काढलेली आहे. हा हे त्रिकोण पी क्यू आर यात अँगल ऑफ पी अँड अँगल ऑफ क्यू इक्वल्स टू अँगल ऑफ पी अँगल ऑफ आर हे असं आपल्याला पूर्ण दाखवायचं आहे. काय हे दोन हे छोटे छोटे कात्रण मी काढून आणलेले. आता हा अँगल आहे हे या कोणाचं माप आहे हे या कोणाचं माप आहे बरोबर दिसतंय का. हे या कोणाचं माप आहे हे या कोणाचं माप आहे. आता आपल्याला साध्य करायचं की या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज हा इथला बाह्य कोन असतो. ते आपण ठेवून बघू. बरोबर आहे ना. येत आहे का बघून घ्या. येत आहे बरोबर. ठीक आहे म्हणजे हे बरोबर आहे. आपलं प्रमेय काय आहे तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. हे प्रमेय आपलं बरोबर आहे. हे आपण प्रॅक्टिकली पण सिद्ध केलं आणि थेरॉटिकली पण सिद्ध केलं. आता आपण याच्यावरचे प्रश्न उदाहरण घेऊ येतो. आता आपण पहिलं उदाहरण घेऊ. उदाहरण आता एक आकृती काढून दाखवते मी त्याची माप आपण काढू इथे. आता समजा हा ए बी सी आणि हा इथे डी. ठीक आहे. आता आपल्याला जर दिलं की याचं माप 70 अंश आहे आणि याचं माप 30 अंश आहे तर आपल्याला या कोणाचं माप काढायचं आहे. कसं काढू शकू आपण. आताच आपण एक थेरम बघितला. काय आहे आपल्याला थेरम की या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज हा एवढा कोन असते. तर आपलं उदाहरण काय आहे की आपल्याला काय काय दिलेलं आहे. अँगल ए चं माप दिलेलं आहे 70 अंश. अँगल बी चं माप दिलेलं आहे 30 अंश आणि अँगल ए सी डी आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर आपण कसा काढू शकतो आपल्याला माहितीच आहे. आता आपलं प्रमेयच आहे की अँगल या दोघांची बेरीज केली तर हा कोण मिळतो. काय आपलं प्रमेय काय आहे ते प्रमेय लिहायचं की अँगल सी ए बी प्लस अँगल
ABC बरोबर अँगल ACD. आता काय अँगल ए काय दिलेला आहे आपल्याला 70 अंश अधिक अँगल बी किती दिलेला आहे 30 अंश. म्हणजेच अँगल हा किती अंशाचा अँगल होईल 7 आणि 3 10 म्हणजे 100 अंशाचा अँगल होईल. हा या कोणाचं माप काय राहील 100 अंश. ठीक आहे, आलं लक्षात, समजलं ना बरोबर. या कोणाचं माप 70 अंश दिलेलं आहे, या कोणाचं माप 30 अंश दिलेलं आहे. तर या कोणाचं माप काय राहील या दोघांची बेरीज. हे या कोणाचे बाह्य अंतरकोन आहेत, हा बाह्य कोन आहे, हे याचे अंतरकोन आहेत. या तिन्ही याची बेरीज 180 अंश येते का बघा बरं. मग आपण असं असतं तर हा कोन काढू शकतो का. आता हा 100चा आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे हा कितीचा असेल त्या दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. मग आता हे जर 100 आपल्याला त्यातून मायनस आपण मिळालेले आहे तर म्हणजे काय करू शकतो आपण 180 वजा 100 आपल्याला मिळतील किती 80 अंश. बरोबर 80 अंश. म्हणजे हा जो आहे हा कोण किती अंशाचा असेल कोण अँगल ACB हा किती अंशाचा असेल 80 अंशाचा. आता अजून एक उदाहरण बघू. आता थोडं वेगळ्या प्रकारचं. आता आपण आपल्याला आतले दोन कोन दिलेले राहतील, आपल्याला बाहेरचा कोन दिलेला राहील. आतला कोन काढायचा कसा आपण ते बघू. मी आकृती काढून देते, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सांगा, उत्तर सांगा लगेच. हा A B C आणि हा D. आता ठीक आहे, हा अँगल जर 70 अंशाचा आहे आणि हा अँगल 130 अंश आहे, तर हे दोन्ही कोन मला काढून दाखवा. जमेल ना. ठीक आहे, काढा. कसं काढू शकतो आपल्याला काय काय दिलेलं काय काय आहे. अँगल BAC बरोबर 70 अंश हे आपल्याला दिलेलं आहे. अजून काय दिलेलं आहे आपल्याला अँगल ACD बरोबर 130 अंश है ना. हे दिलेलं आहे आपल्याला की हा 130 अंशाचा आहे. AC आणि D हा 130 अंशाचा कोन आहे हे दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय आहे, काय विचारलं आहे तर अँगल ABC चं माप किती काढ असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपलं प्रमेय काय म्हणते की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे किती हे एवढं आणि हे एवढं यांच्या बेरजे इतका हे असते आहे ना. आपला काय सांगितलं आहे आपण ते याच्या या त्रिकोणासाठी कसं लिहू शकतो तर आपण लिहू शकतो की अँगल BAC अधिक अँगल ABC बरोबर अँगल ACD. आता यापैकी आपल्याला काय काय दिलेलं आहे अँगल BAC दिलेला आहे किती अंश आहे 70 अंश. हा दिलेला आहे का नाही, हा आपल्याला काढायचा आहे. हा जसाच्या तसा लिहायचा मग. आणि हा दिलेला आहे का हो हा दिलेला आहे. हा आहे 130 अंश 130 अंश. मग आता काय होतील हे तर कॉन्स्टंट आहे आपल्याला माहित नाही, म्हणजे हे डाव्या बाजूलाच राहतील आणि हे 130 जसेच्या तसे. आता हे उजवीकडे आहे, हे इकडे अधिक आहे, याला कुठलं चिन्ह नाही आहे म्हणजे काय आहे अधिकचं चिन्ह आहे. हे बरोबर चिन्हाच्या तिकडच्या साईडला गेलं तर काय होईल याचं चिन्ह वजा होईल. इकडे अधिक मध्ये आहे तिकडे जाऊन काय होतील वजा होतील. वजाबाकी किती येते सांगा 130 मधून 70 गेले 130 मधून 70 गेले तर होतात 60 अंश. बरोबर 60 अंश होतात. तर हा कोण किती अंशाचा झाला 60 अंशाचा. आता हा 60 अंशाचा झाला. आता हे माहित पडलं आपल्याला तर आपण हा कोण काढू शकतो का ACB काढू शकतो ना. आपल्याला माहिती आहे की तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. मग आता आपण इथे लिहू की त्रिकोण ABC अधिक कोण BCA अधिक कोण BAC बरोबर 180 अंश. आपल्याला काय काय माहिती आहे BAC माहिती आहे 70 अंश. सगळे कोण माहिती आहेत आपल्याला. ABC किती आहे आपण आता काढला 60 अंश आणि BCA किती आहे
BC आपल्याला काढायचा आहे आणि हा 180 अंश आपल्याला काढायचा आहे. तर काय करू आपण, हे जसंच्या तसं राहू देऊ इकडे. अँगल BCA बरोबर 100 इकडे अधिक मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होतील, वजा होतील. किती येईल वजा बाकी, किती येईल, 50 अंश. म्हणून अँगल BCA बरोबर किती, 50 अंश. बरोबर आहे ना, 50 अंश. 130 वजा याच्यातून 50 अंश बरोबर आहे. चला लक्षात आलं, हे एक सॉल्व्ह करून घ्या. आता आपल्याला सराव संच 3.1 मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे असंच, ते उदाहरण आपण सॉल्व्ह करून बघू. सराव संच 3.1 काय उदाहरण दिलेलं आहे आपल्याला, पहिलं पुस्तकात बघा. आपल्याला दिलेलं आहे की दोन कोन दिलेले आहेत. एक त्रिकोण दिलेला आहे ABC आणि हा D. आपल्याला हे दोन कोन दिलेले आहेत आणि बाहेरचा कोन काढायला सांगितलेला आहे. तर हा कोन दिलेला आहे आपल्याला 70 अंश आणि हा दिलेला आहे 40 अंश. तर हा आपल्याला कोन काढायचा आहे. ठीक आहे, कसं काढू शकतो आपण, काय सांगाल, कसं सांगाल, आपल्याला काय काय गिवन आहे. तर आपल्याला गिवन आहे अँगल BAC बरोबर किती अंश, 70 अंश. अँगल ABC बरोबर किती अंश, 40 अंश. आपल्याला अँगल कोणता काढायचा आहे, ACB बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. आणि आपण आपल्या याच्यासाठी अँगल ACB पण काढू एक्स्ट्रा. जर सांगा आपलं प्रमेय काय आहे, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप आहे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे काय आहे, बाह्य कोन कोणता आहे, ACD बरोबर कोन CAB अधिक कोन CBA है ना. हे आपलं काय आहे, प्रमेय आहे. हे आपलं प्रमेय आहे. आपल्याला काय काय दिलेलं आहे हे हा आपल्याला काढायचा आहे. हे दोन आपल्याला दिले आहेत. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, अँगल CAB किती आहे, 70 अंश आणि अँगल CBA किती आहे, 40 अंश. किती झाले आता, 7 4 11 म्हणजे 110 अंश. अँगल ACD ची किंमत किती आली, 110 अंश. आता आपण हा अँगल काढणार आहे. हा किती आहे, हा अँगलचं कसं असते, या तीनही कोनांच्या मापांची बेरीज किती, 180 अंश. मग काय कसं लिहू शकतो आपण, अँगल BAC प्लस अँगल ABC प्लस अँगल ACB बरोबर किती, 180 अंश. आता अँगल BCA किती आहे, 70 अंश आपल्याला माहिती आहे. अँगल ABC किती आहे, 40 अंश आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला काढायचं काय आहे, अँगल ACB बरोबर 180 अंश. किती होते, 7 आणि 4 130. आपण आताच काढलं, 130 अधिक अँगल ACB बरोबर 180 अंश. आता हे इकडे अधिक मध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होतील, वजा होतील. अँगल ACB बरोबर 180 वजा 130 किती उरतात, अँगल ACB बरोबर 50 अंश. 50 अंश उरलं, बरोबर आहे का. चला आता हे एक दोन उदाहरण आहे की मी तुम्हाला देऊन टाकते, ते सॉल्व्ह करून आणा. आज आपण काय शिकलो, त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय शिकलो. काय आहे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. ठीक आहे, आपण काही उदाहरणं पाहिली, मी एक
दोन उदाहरणं देते, तुम्ही सॉल्व्ह करून आणा. मी आकृती काढून देते, त्यातल्या ते सॉल्व्ह करून आणा. ठीक आहे. आता हे त्रिकोण दिलेला आहे, L N N आणि हा O. हा समजा 30 अंश आहे, हा 60 अंश आहे, तर हा किती? P Q R आणि हा S. हा P समजा 80 अंश आहे, हा 60 अंश आहे, तर याची माप किती? हे दोन उदाहरणं करून उद्या सॉल्व्ह करून आणा, मी बघेन.